MCL अंतर्गत हेल्दी हार्वेस्ट बायोफ्युल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि वेल्दी हार्वेस्ट प्रोड्युसर कंपनीच्या सिन्नर तालुक्यातील मानुरे येथे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर कंपनीचे प्रमोटर विलास घुगे व कैलास केदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून बांधकामाच्या कामाचा शुभारंभ कोविड-19 सर्व नियम पाळून मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। शेतकरी बिगर शेतकरी ग्रामीण जनतेचे हित समोर ठेवत MCL कंपनीने देशात भविष्यामध्ये इंधनाचा तुटवडा भासल्यास नैसर्गिक घटकांपासून गॅस निर्मिती करण्याचे ठरवत तसा प्रकल्प उभारणीस सुरुवात केली। यामध्ये शेतातील कचरा तसेच हत्ती गवतापासून बायोगॅस तयार होणार असल्याने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळणार आहे। या प्रकल्पातून शेकडो ग्रामीण जनतेला रोजगार व पायाभूत सुविधा मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे। यात सिन्नर तालुक्यातील जनतेला जास्तीत जास्त फायदा मिळावा व त्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी कंपनीचे प्रमोटर विलास घुगे, कैलास केदार यांनी गावोगावी ग्राम उद्योजकांच्या मार्फत 7500 सभासद तयार केले आहे। अजूनही शेतकरी सभासद होण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहे। तरी मर्यादित सभासद संख्या असल्याने लवकरात लवकर सभासदत्व घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। बांधकाम कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी वड, पिंपळ, कडुलिंब इत्यादी वृक्षांची लागवड करून कार्यक्रम करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामोद्योजक सुभाष शिंदे यांनी केले। तर कोविड-19च्या पार्श्वभूमीवर झूम ॲपद्वारे सभासद ग्रामोद्योजकांशी संवाद साधण्यात येऊन कंपनीच्या ध्येय धोरणांची माहिती देण्यात आली। SN न्यूजसाठी मानोरीहून सुरेश कपिले। सुभाष शिंदे, सिन्नर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना मला कळविण्यास अत्यंतिक आनंद होत आहे की गेल्या 8-9 महिन्यापासून MCL तसेच हेल्दी हार्वेस्ट बायोफील्ड प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच बायो CNG, PNG व सेंद्रिय खत प्रकल्पाबाबत कंपनीचे प्रमोटर श्री विलासजी घुगे साहेब, श्री कैलासजी केदार साहेब व श्री अश्विनी कातकारे मॅडम सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये आपल्या MCL कंपनी बद्दलचं विजन आणि मिशन पोहोचवत होते आणि हा प्रकल्प भविष्यामध्ये सिन्नर तालुक्यातील जनतेला, शेतकरी बांधवांना किती वरदान ठरणार आहेत याबद्दल माहिती देत होते। पुढे जाऊन मला असं म्हणावं वाटतं की या प्रकल्पाबाबत आपल्या मनामध्ये उत्सुकता होती किती हा प्रकल्प कधी सुरू होतोय। आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर वृक्षारोपण करून आपण या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ करत आहोत। मैं संगठन के मिशन को हासिल करने के लिए कड़ी मेहनत करूंगी और अपने संगठन को समृद्ध बनाऊंगी। मैं वादा करती हूं कि संगठन की संस्कृति की रक्षा करने के लिए सभी कर्तव्य एवं जिम्मेदारियों को पूरी अखंडता, योग्यता और समर्पण के साथ पूरा करूंगी। मैं हमेशा MCL के प्रमुख मूल्यों, नीति संहिता और आचार संहिता का पालन करूंगी। MCL के प्रमुख मूल्यों, नीति संहिता और आचार संहिता के खिलाफ किसी भी तरह के गलत आचरण के लिए हर कार्रवाई के लिए तैयार रहूंगी। मैं नियोजित आदेशों को पूरी ईमानदारी के साथ पालन करने और काम में किसी भी तरह की चुनौती का सामना करने के लिए तैयार रहने का वादा करती हूँ। मी विलास घुगे, प्रमोटर हेल्दी हार्वेस्ट बायोफ्युल प्रायव्हेट लिमिटेड सिन्नर। सर्व सिन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांना मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आम्ही मागील 8 महिन्यापासून सिन्नर तालुक्यामध्ये MCL तसेच हेल्दी हार्वेस्ट बायोफ्युल प्रायव्हेट लिमिटेड व वेल्दी हार्वेस्ट प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने मुक्काम पोस्ट मानूर या गावी जो जैव इंधन तसेच सेंद्रिय खत प्रकल्प आम्ही उभारणार आहोत। त्या प्रकल्पाच्या संदर्भात प्रत्येक सिन्नर तालुक्यातील गावोगावी जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला कंपनीच्या विजन व मिशनबाबत आम्ही शेतकऱ्यांना सांगत होतो। आज मला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की सदरचा प्रकल्प आज आपल्या अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आम्ही वृक्षारोपण करून सदर प्रकल्पास सुरुवात करत आहोत। सदर प्रकल्पाच्या कामकाजाची पद्धत मी आपल्या सिन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांना 1-2 मिनिटात समजून सांगणार आहे। तरी सर्व सिन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांना मला सांगायचे आहे की MCL अंतर्गत आपण जो जैवइंधन प्रकल्प सुरू करत आहोत त्या प्रकल्पामध्ये शेतकरी हा एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे। आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी वेल्दी हार्वेस्ट प्रोड्युसर कंपनी एक शेतकरी संघटना स्थापन केली आहे। शेतकरी संघटना म्हणजे MPO म्हणजे MCL विलेज
MPO म्हणजे MCL प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, यामध्ये आपण 10,000 शेतकऱ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणार आहोत. तर त्या कायदेशीर आपल्या कंपनी प्रोड्युसर कंपनीला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी 1,000 सभासद, कमीत कमी 1,000 सभासद आणि जास्तीत जास्त 10,000 सभासदांची आवश्यकता असते. तर आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये आता मला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या कंपनीचे 7,500 शेतकरी सभासद झालेले आहेत. तरी आपण या प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत सिन्नर तालुक्यामध्ये 8,000 ते 10,000 हेक्टर नेपेरगाची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणार आहोत. तरी जो शेतकरी आपल्या कंपनीचे सभासद होणार आहे तर त्या सभासदाला आपल्या कंपनीच्या वतीने 250 रुपयाचे शेअर्स आणि 250 रुपयाची कंपनीची नोंदणी फी असणार आहे. त्यामार्फत प्रत्येक सभासदाला आपण आपल्या कंपनीला जोडून घेणार आहोत आणि कंपनीच्या मार्फत जो आपला शेतकरी असणार आहे त्यांच्याकडनं आपण त्यांना 1 एकरचं नेपियर गॅस गवताचं बियाणं फ्री देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असणार आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपल्या कंपनीचे लघु उद्योग असणार आहे तर लघु उद्योगामध्ये त्यांना सामावून घेणार आहोत. तसेच मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या कंपनीमार्फत दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन या क्षेत्रातसुद्धा आपण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सामावून घेणार आहोत. तरी सर्व शेतकरी बांधवांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्या कंपनीची सभासद नोंदणी 31 मे पर्यंत आपण सुरू ठेवणार आहोत. तरी ज्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कंपनीबरोबर सामील व्हायचं आहे त्यांनी तात्काळ आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपल्या MCL शाश्वत उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रकल्पाचे धनी व्हावे. तरी मला शेतकऱ्यांना अजून एक सांगावंसं वाटतं की आपला मानूर या गावी प्रति टन पर डे 10 टनापासून तर 100 टनापर्यंत बायोगॅस तयार होणार आहेत. त्यामार्फत आपल्या कंपनीत मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होणार आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या कंपनीचे सभासद व्हावे आणि शाश्वत उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रकल्पाचे धनी व्हावे. एक महामानव, ज्या महामानवाने एक भव्य दिव्य स्वप्न बघितलं होतं की भारत देशाला इंधनामध्ये स्वयंपूर्ण करायचं आहे. कॅन्सर फार्मिंग म्हणजे विषयुक्त शेती जे सुरू आहे ती थांबून विषमुक्त शेती आणि संपूर्ण सृष्टीला प्रदूषणातून मुक्त करायचं असं स्वप्न बघणारे महामानव, एक शास्त्रज्ञ, एक मिसाइलमॅन, भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांना प्रथमतः मानाचा मुजरा. या महामानवाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेली 20 वर्ष दिवसरात्र मेहनत करणारे डॉक्टर कलाम साहेब यांचे शिष्य डॉक्टर श्याम शिवाजी गोलप यांनी गेली 20 वर्ष अथोनात प्रयत्न करून परिश्रम घेऊन एक नवा भारत निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज सुरू होत आहे. डॉक्टर श्याम शिवाजी गोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतभर 5,500 तालुक्यांमध्ये आज प्रोजेक्ट सुरू होत आहे. त्यातील पहिल्या फेजमधील 100 प्रोजेक्टचा शुभारंभ आजपासून होत आहे. आणि विशेष म्हणजे त्या 100 प्रोजेक्टमध्ये सिन्नर तालुका आहे आणि सिन्नर तालुक्यामध्ये मानूर या गावी बायोगॅस आणि सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प आजपासून बांधकामात शुभारंभ होत आहे. म्हणजे या खऱ्या अर्थाने आज सिन्नर तालुक्यासाठी एक पर्वणीचा दिवस आहे. आणि आपली ही जी फॅक्टरी आहे, आपला बायोगॅस आणि सेंद्रिय खत जी कंपनी उभी राहती, याचा खरा आत्मा जर काही असेल तर ते म्हणजे MPO. एक संघटन, एक संघ, कलियुगे संघशक्ती. म्हणजे कलियुगात जर जगायचं असेल, टिकायचं असेल तर संघशक्तीशिवाय पर्याय नाही. या उक्तीला आधार धरून श्याम गोलप साहेबांनी प्रत्येक तालुक्यामध्ये एक संघटन उभं केलं आणि आपल्या कंपनीचा खरा आत्मा जर काही असेल तर तो म्हणजे संघटन. आपल्या तालुक्यामध्ये 10,000 शेतकरी, बिगर शेतकरी, तरुण, महिला यांचं संघटन उभं राहत आहे. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने हे संघटन उभं राहणार आहे त्यावेळेस आपला हा जो मानुरीच्या माळरानावर उभा असणारा जो प्रोजेक्ट आहे हा खऱ्या अर्थाने दिमागामध्ये उभा राहणार आहे. आणि विशेष म्हणजे जो आपले सभासद असणार आहे त्यांच्यासाठी आपल्या कंपनीच्या वतीने काही त्यांच्या एक ना अनेक असे फायदे होणार आहे. जो आपला सभासद असणार आहे त्याला कंपनीच्या वतीने 1 एकरचं गिनी गवताचं बियाणं फ्री मिळणार आहे. जो आपला सभासद असणार आहे त्याच्या कुटुंबातील मुलांना रोजगाराची संधी आपल्या कंपनीच्या वतीने उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आपल्या CSR फंडामधून आपल्या प्रत्येक गावामध्ये पिण्यायोग्य उत्कृष्ट दर्जाचं पाणी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो. एक ना अनेक असे खूप उपक्रम आपण CSR फंडामधून करू शकतो. आणि विशेष म्हणजे आपल्या तालुक्याच्या सर्व विकासासाठी MCL कंपनी कटिबद्ध आहेत. आणि विशेष म्हणजे की आपल्याला ज्याप्रमाणे रोजगार उपलब्ध होणार आहे, मार्केट नवीन उपलब्ध होणार आहे,
त्याच पद्धतीनं आपल्या तालुक्याच्या सर्व विकासासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट असलेली म्हणजे एमसेल कंपनीच्या माध्यमातून आपलं सेंद्रिय शेती उभी करणे आणि जी सुपीक जमीन आहे आज जी आपण बागायती म्हणून करतोय तिच्यामधून शेतकऱ्यांना एकरी 2 लाख रुपये कमीत कमी हमी भावाने शाश्वत उत्पन्न आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून स्थानिक मार्केटपेक्षा जास्त दराने माल विकत घेऊन शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी एमसेल कंपनी कटिबद्ध आहे। तर मी सर्व सिन्नरकरांना आवाहन करतो की सर्व मिळून आपण आपल्या तालुका घडूया, आपल्या तालुक्याचा सर्व विकास करूया आणि आपल्या देशामध्ये जे इंधन क्रांती होत आहे तिचे साक्षीदार होऊया। आपल्या तालुक्यामध्ये नवा तालुका घडण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यासाठी एमसेल कंपनी कटिबद्ध आहे, तर आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊया। मी सर्व शेतकरी, बिगर शेतकरी, तरुण, आबालवृद्ध आणि माता भगिनी यांना विनंती करतो की आपण सर्वांनी एमसेल कंपनीमध्ये सहभाग घेऊन आणि आपल्या तालुका आपणच घडूया आणि आपल्या तालुक्यामध्ये सामाजिक, पर्यावरण आणि आर्थिक क्रांती जी होत आहे तिचा आपण साक्षीदार होऊया। त्या या सर्व क्रांतींचा आपण हिस्सा होऊया।